नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आमच्याकडे पौर्णिमा आहे आणि आम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला देवीचा कुलाचार करतो. तर मी सकाळी सकाळीच पूजा करून देवाचं सगळं आवरून त्यानंतर मी सकाळीच पुरण शिजवून घेतलं होतं. त्यानंतर मी पुरणाची पोळी करायला सुरुवात केली. पुरणपोळी करत असताना मी विचार करत होते की ही प्रथा का केली जात असेल वगैरे वगैरे. तर तुम्हाला ह्यामागची स्टोरी माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या पुरणपोळीला जज करू नका, कारण की मला पुरणपोळी एवढी जमत नाही. पण मी माझ्या परीने नक्की ट्राय केलं आहे की ती छान यावी. तर लास्टला नक्की सांगा की माझी पुरणपोळी कशी आली आहे, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर त्यानंतर मग पुरणाची पोळी झाल्यानंतर बघा ना, ती मस्त फुगली आहे आणि तिला कलरही आला आहे. मग मी लगेच तूप लावून घेऊन नैवेद्याचं ताट घ्यायला सुरुवात केली, कारण की खूप उशीर झाला होता ऑलरेडी मला. मग अजून उशीर नाही होऊ म्हणून मी लवकरच पुरणपोळी तयार करून ती ताटात घेऊन मग नैवेद्याचं ताट वाढायला सुरुवात केली. नैवेद्याचं ताट वाढत असताना मी त्यात पुरणाची पोळी, साधे भजे, बटाट्याचे भजे, आणि भज्यामध्ये कांदे नाही टाकत कारण की देवीला कांदा चालत नाही. आणि त्यानंतर मग मी बटाट्याची भाजी वाढून घेतली ताटात आणि वरण भातच राहिला होता. मग कुकर उघडून थोडं थंड होऊ दिलं आणि वरण भातही वाढून घेतला. त्यानंतर मग मी गॅस बंद करून लगेच नैवेद्य देवाला दाखवायसाठी घेऊन गेले देवघराजवळ, कारण की ऑलरेडी मला खूप लेट झालं होतं आणि अजून होऊ नये म्हणून मी लवकरात लवकर करायचं ट्राय केलं. त्यानंतर इथे मी तांबोळा पण रेडी करून ठेवला होता ऑलरेडी. आणि आता श्रावण चालू आहे, सो मी देवासाठी ते गळती पण ठेवलेली होती आणि महादेवांसाठी पाणी वगैरे पण ठेवलं होतं. आणि तिथे मी जे महादेवांची कथा वाचते त्याचं पण पुस्तक ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे सगळं तयार करून घेऊन, आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण पौर्णिमा करतात का, आणि पौर्णिमा करत असाल तर पौर्णिमेच्या आरतीसाठी तुम्ही सेम असा पुरणाचा दिवा तयार करतात का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग त्यानंतर मी आरतीचं ताट तयार करून घेतलं. तर हे सगळं माझ्या मुलीने ऑलरेडी करून ठेवलं होतं. त्यात मी वाती वगैरे ॲड करून व्यवस्थित ती वात जमवून घेऊन इथे मी माझ्या मुलींच्या गप्पा चालू होता. तर मग त्यानंतर लगेच मी अशी नुसती वाट ठेवू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू वगैरे त्या वातीला लावून त्याची पूजा करून मग आरती करत असते नेहमी. तर त्यात मी इथे अगरबत्ती लावून घेते आणि ती देवाला वगैरे फिरवून मग त्यानंतर मी कपूर शोधत होते, पण मला कपूर सापडत नव्हतात. मग माझ्या मुलीने तो कपूर सापडला आणि मग तो सापडल्याच्यानंतर मग मी लगेच तो कपूर घेतला आणि लावायला सुरुवात केली. आणि मी ते भीमसेन कपूर वापरते, कारण तो कपूर खूप छान असतो बाकीच्या कपूरपेक्षा. तुम्ही पण तो वापरू शकतात. आणि लगेच मग मी सगळं देवपूजा करून, आणि तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्ही पौर्णिमा करत असाल तर तुम्ही ते जोगवे करतात का. आम्ही 5 जोगवे करतो आणि तेच देवीला दाखवतो आरती झाल्याच्या नंतर. आणि नैवेद्य दाखवत असताना तुम्ही ते बघू शकता की मी 5 घास देवीला भरवते पहिले आणि त्यानंतर मग आरतीला सुरुवात करते. आणि ते साईडला जो तांबूळा ठेवला आहे तो आधीच मी माझ्या मुलीकडून बनवून घेतलेला आहे. तर त्या तांबूळामध्ये जसा मी सेम माहूरला बनतो तसाच बनवायचं ट्राय केलं आहे. तर तुम्हाला जर का त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची रेसिपी पण सांगून देईल. आणि मग इथे नैवेद्य वगैरे दाखवून देवीला पाणी पाजवून मग त्यानंतर मी आरतीला सुरुवात केली. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी आरती केली आणि आरती करून मग देवीचे थोडेसे गाणी भजन ते बोललो. मग त्यानंतर इथेच आम्ही आमची एवढीच म्हणजे अजून करत असतो, पण ह्यावेळेस माझे साहेब घरी नव्हते, तर त्यामुळे आम्ही छोटीशी छान सादर सुंदर अशी पौर्णिमा केली. आणि त्यानंतर हे सगळे तुम्ही बघू शकता. आज मी देवीला खूप छान सजवलं आहे. फुलं वगैरे सकाळीच आणून सकाळीच देवपूजा करून घेतली होती, कारण नंतर खूप लेट होऊन जातं म्हणून. आणि त्यानंतर मग मी माझ्या मुलीला कन्या म्हणून जेवू घालून दिलं. आणि दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग.